अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्याचा प्रत्येक दिवस अनन्यसाधारण त्या दिवसाला महत्त्व आहे. श्रावण गुरुवार म्हटलं तर बऱ्याच महिलांनी व्रताला सुरुवात केलेली आहे. उद्या शुक्रवार आहे. उद्या आपल्याला वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करायचे आहे. ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी आवर्जून करावे. ताई, अगदी 5 शुक्रवार तर खरेच सांगते, बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे, पण मला विचाराल तर मी 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार तुमची इच्छा. जर तुम्हाला 5 शुक्रवार करायचे असेल तर नक्कीच तुम्ही उद्यापासून सेवा करू शकता. ज्यांना फक्त शुक्रवारची महालक्ष्मीची कुठली सेवा करावी की जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहील. खरं सांगायला गेलं तर ह्या जन्मात तरी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न नाही करून घेऊ शकत, कारण ती प्रचंड चंचल आहे. पण एकाच गोष्टीमुळे माता लक्ष्मी स्थिर राहू शकते. ती गोष्ट आपल्याला करायची आहे. याचा अर्थ असा नाही की माता लक्ष्मीची सेवा करायची नाही. या संपूर्ण श्रावण महिन्यात 5 शुक्रवार आलेला आहे. अमावास्येचा दिवस धरला तर या 5 शुक्रवारी तुम्हाला माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा सांगितल्या आणि रोज जर तुम्ही त्या श्रवण केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा बघायला मिळणार आहे. आता त्या सेवा कुठल्या ते बघूया. तर सगळ्यात आधी माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर तिला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. शुक्रवार म्हटलं तर बऱ्याच घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्या घरात तर अभिषेक करायचा असतो माता लक्ष्मीच्या मूर्तीवर. काही नाही तर ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम नमः. श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, म्हणून ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा मंत्र जप करून 108 वेळा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही जलाभिषेक करू शकता, किंवा तुम्ही दुधाने, पंचामृताने, कुंकवाने, पाण्याने, तुमच्या घरात जे उपलब्ध आहे त्याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अर्थात सकाळी अभिषेक केला तर अतिशय उत्तम. संध्याकाळी दिव्या लागण्याची वेळ आहे. बऱ्याच ठिकाणी कुंचमची सेवा केली जाते. जर तुमच्या घरात ती पद्धत असेल आणि जर तुम्ही करत असेल तर आवर्जून हे 5 शुक्रवार तुम्ही कुंचमची सेवा करा. ह्या 5 शुक्रवारमध्ये दररोज किंबहुना नित्यसेवेमध्ये ॲड केलं तर सोन्याहून पिवळं नाही शक्य होत, तर प्रत्येक शुक्रवारी एक वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. एक माळ किंवा 24 वेळा किंवा 16 वेळा कमलात्मक मंत्र जो सेवेच्या पुस्तकात आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र आहे, ज्याचा मंत्र जप तुम्हाला 16 वेळा 24 वेळा तुमची इच्छा असेल तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता. श्री सुक्तम एकदा म्हणावं. कणकधारा स्तोत्रम धनवृद्धीसाठी कणकधारा स्तोत्रम खूप महत्त्वाचं आहे, प्रभावी आहे. त्याच्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम. आता वैभवलक्ष्मीचे शुक्रवार म्हटलं तर त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम पठण करायचंच आहे. 16 वेळा मात्र महालक्ष्मी अष्टकम पठण करा. कणकधारा स्तोत्रम पूर्ण संस्कृतमध्ये आहे, तुम्ही ते ऐकलं तरी चालेल. श्रीसुक्तम सगळ्यांचंच पाठ आहे, ते एकदा म्हणा. 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. की ताई, मला सेवा करायची आहे, या वैभवलक्ष्मीची व्रत नाही करू शकत मी, पण मला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. नक्कीच तुम्ही 16 वेळा श्रीसुक्तम आणि 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. घरात कुळदेवीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र तुमच्या घरात असेल, आवर्जून श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करायला विसरू नका. माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा, तिला आवडणारी सेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं, ह्या जन्मात तरी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकत नाही या सेवा करू नये, कारण चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही. आपण बघतो, जे आपण स्वतःवर पण अनुभव घेतो की कधी कधी काळ होता की खूप पैसे असायचे आणि आज असं आहे की 100 रुपये आपल्याकडे नाही. यालाच तर म्हणता लक्ष्मी चंचल असणं. सगळे दिवस सारखे नाही राहत, आपण नेहमी म्हणत असतो. त्याचं कारणच हे आहे. पण माता लक्ष्मीला स्थिर करून ठेवायचं काम फक्त भगवान विष्णूंच्या हातात आहे, कारण भगवान विष्णू त्यांचे स्वामी आहे. त्यांची सेवा केल्यावर मात्र ती स्थिर राहते. म्हणूनच जेव्हा माता लक्ष्मीची सेवा सांगितली जाते तेव्हा मात्र भगवान विष्णूंची सेवा आवर्जून येतेच. म्हणून सांगते, व्यंकटेश स्तोत्रम, श्री सुक्तम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू गायत्री मंत्र जे तुम्हाला जमेल तेवढं म्हणण्याचा प्रयत्न करा. जर आता तुम्ही ठरवले की 16 वेळा श्री सुक्तम, 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे, मग अशा वेळेस काय करायचं, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा ना. कारण काय होतं ना, ह्या ज्या सेवा करतो ना, या सगळ्या सेवांना एकत्र करण्याचं काम हे विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्रमचं आहे. कारण माता लक्ष्मी खूप चंचल आहे,
तिला काय आपलं आपलं आवडेल आणि काय आपलं नाही आवडणार ना सांगता येत नाही. आणि घर म्हटलं तर भांड्याला भांडं आलं, काही ना काही वाद, सुसंवाद, चांगलं वाईट घडतच असतं. म्हणून त्या देवीमध्ये ते सातत्याने येते लक्ष्मी स्थिर. पण हो, भगवान विष्णूंची, नारायणाची सेवा केली तर मात्र लक्ष्मी स्थिर होतेच. म्हणून कुठलीही माता लक्ष्मीची सेवा असेल तर भगवान विष्णूंची सेवा जोडीला केलीच पाहिजे. त्यांची एकत्रित पूजा माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे, की आपण माता लक्ष्मीचे स्वामी म्हणजे साक्षात भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा करतो तर नक्कीच ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या मनातल्या इच्छा आहे किंवा आपल्या घरात सुख, शांती, समाधान, आनंद नांदेल, जे खूप महत्त्वाचं आहे. आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडतात तो अर्पण करू शकता. नक्कीच तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता. मखाण्याची करा, तांदळाची करा, शेवयाची करा, रव्याची करा, किंवा तुम्हाला जे अजून काही पदार्थ माहिती असेल खिरीचे ते तुम्ही अर्पण करू शकता. बासुंदी करू शकता. काहीतरी गोड दुधाचा नैवेद्य जे दुधापासून बनवलं आहे, खिरीचे प्रकार आहे ते तुम्ही कुठलाही आता आता वैभवलक्ष्मीचे शुक्रवार आहे तर मग प्रत्येक वेळेस खीर असतेच, म्हणजे 4, 5, 6, 7 प्रकारच्या खिरा बनवून जातात. मग आता एवढी रेसिपी मला काही सांगता नाही येणार, पण जेवढ्या माझ्या घरात बनल्या जातात तेवढ्याची मी तुम्हाला नावं सांगितली आहे. नक्कीच माता लक्ष्मीला मखाणे अर्पण करा. अगदी 2-4 मखाणे घ्यावे, माता लक्ष्मीला ते अर्पण करावे. त्याचा नंतर प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाऊ शकता. किंवा मखाण्याची खीर माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे, ती मखाण्याची खीरसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. वैभवलक्ष्मीचे शुक्रवार धरले तर सोन्याहून पिवळं, पण नाही काही कारणांनी शक्य होत तर आवर्जून त्यांनी मी ज्या सेवा सांगितल्या आहे ना त्या करण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीला नाही काही तर 1, 2, 3 लवंगा तरी अर्पण करा. लवंग अर्पण करत असताना शेंडा मात्र देवीकडे असावा, फूल आपल्याकडे असावं, या पद्धतीने लवंग अर्पण करावा. आणि ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः मंत्र जप करावा. शुक्रवारी घरातील वातावरण सुगंधित असावं. माता लक्ष्मीला सुगंध खूप प्रिय आहे. स्वच्छता जेवढी आपल्याला प्रसन्न करते, माता लक्ष्मीला जेवढी प्रसन्न करते, तिला जेवढी प्रिय आहे तेवढीच सुगंध प्रिय आहे. नक्कीच लाल फूल किंवा गजरा माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. आरती म्हणू शकता. आता लोक म्हणतात की माता लक्ष्मीची आरती म्हटलं माता लक्ष्मी निघून जाते, तर असं काही नाही आहे. आरती म्हणजे आपल्या आईला आतर्कितेने मारलेली हाक. नक्कीच तुम्ही आरती करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. अगदी सेवा कोणीही करू शकतो. मासिक धर्म आला असेल तर तेवढा एखादा शुक्रवार आपला स्किप होतो, नाहीतर तुम्ही एरवी बिनधास्त सेवा करू शकता, काहीच अडचण नाही. या 5 शुक्रवार येणं माता लक्ष्मीची सेवा करायला विसरू नका. नक्कीच माता लक्ष्मीची सेवा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भगवान विष्णू प्रसन्न झाल्यावर माता लक्ष्मीला ती जास्त सेवा आवडते. नक्कीच दोघांची कृपा आपल्या घरावर राहू दे. प्रत्येकाच्या घरात ना सुख, शांती, समाधान नांदू दे, जे लाख मोलाचं आहे. कारण लक्ष्मी फक्त 8 प्रकारची आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. 8 प्रकारच्या लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा. समाधान लक्ष्मी सुद्धा असते. समाधान आयुष्यात असणं लय महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या 8ही लक्ष्मीची कृपा आपल्यावर असावी. म्हणून ही सेवा आवर्जून करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.